एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेच्या घरी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचाच असं काहीतरी स्पेशल बेत असतो, काही काही नॉनव्हेजचा बेत असतो, काहीतरी असं स्पेशल असतंच कारण निवांत दिवस असतो त्यामुळं. तर आज मी ना पालकपुरी करणार आहे. खूप दिवस झालं पालकपुरी खाऊन, त्यामुळे मला मस्तपैकी पालकपुरी करावी कारण सारखं सारखं तेच पालकचे म्हणजे पालकचा रस्सा वगैरे खाऊ वाटत नाही. त्यामुळे छान अशी पालकपुरी करणार आहे. आजचा दिवस कसा जातो ना ते मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही संडे दिवशी काय स्पेशल करता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा व्हिडिओ ना म्हणजे सॅटर्डेचा आहे. त्या दिवशी ना आम्ही शरूच्या पेरेंट्स मीटिंगला गेलो होतो. नंतर म्हणजे मला खूप विकनेस ते होतं, मी तुम्हाला सांगितलंच. त्यामुळे माझे जेवण वगैरे करायची अजिबात इच्छा नव्हती. सकाळी पोहे खाऊन आलो होतो आणि येतानाच ना हे तुळजाई म्हणून हॉटेल आहे आणि हे खरंच एवढं छान आहे ना, म्हणजे इथं खरंच म्हणजे क्वालिटीचं सगळं मिळतं. म्हणजे खूप छान असतं. डोसा म्हणा, इडली, पावभाजी आणि सगळं हायजीन मेंटेन करून केलेलं असतं. ते डोसा ते ना म्हणजे ते आपल्या समोर बनवून देते. तिथंच त्यांचं काउंटरवरतीच ते म्हणजे त्यांचा तवा वगैरे आहे ना, तर ते आपल्या समोर बनवून देते. त्यामुळे ते खूप छान वाटतं. मी इथं मसाला डोसा घेतला होता, शरूच्या पप्पाने कट डोसा घेतला होता आणि शरूनं प्लेन डोसा घेतला होता. हे कसं खा वाटतं? हे खा वाटतं ना तुला? आणि तुम्ही पाहिलंच त्या हॉटेलमध्ये म्हणजे सकाळचे 10-11 वाजले होते तरी पण एवढी गर्दी होती ना, म्हणजे बसायला सुद्धा टेबल नव्हता. तर आमचं खाऊन वगैरे झाल्यावरती ना आम्ही घरी आलो. शरीरनं येताना ना ही बुक आणली होती. आणि हे बघ, आम्हाला स्टिकर लावायचे आहे. हे काय केले? त्याचे हेअर कुठे आहेत आत्ताचे ह्याचे? हे तर इथं स्टिकर असतील ना. त्याला स्टिकरला हेअरला म्हणजे आपण फुलं कशी लावतो केसांमध्ये मारतो तसं ते वेगळं स्टिकर लावायचे त्याला. हेअर बँड काय पण चिटकवायचे. हे बघिता हे सगळे स्टिकर्स आहेत ना. हे बघिता आहेत त्याची काही. दम शरीर ना मीटिंगला जायच्या म्हणजे 1-2 दिवस आधीपासून सांगत होती की तिथं बुक फेअर होणार आहे आणि मला बुक्स घ्यायचे आहेत. खरंच हे ऐकून ना मला खूप छान वाटत होतं की म्हणजे तिला ना असं बुक्समध्ये किंवा कलर ड्रॉइंग करण्यामध्ये ना खूप जास्त इंटरेस्ट आहे. हे ऐकून खरंच म्हणजे प्रत्येक आईवडिलाला छानच वाटणार. तर ती ना म्हणजे कंटिन्यू ते बुक्स सोबत घेऊनच होती आणि म्हणजे ती सोडतच नव्हती. झोपताना सुद्धा बुक सोबतच घेऊन झोपली होती. नंतर आमची विंडो होती ना, तर त्याची ती जाळी निघाली होती. ते आम्ही साईडला काढली आणि मग त्यांनी ना असं ते स्क्रूमध्ये फिट्ट करून घेतली. शरूच्या पप्पाने ते घरीच करून घेतलं. आणि नंतर इथं मी करणार होते आज पालकपुरी, तर त्याचीच माझी तयारी सुरू होती. मस्तपैकी ना पालक शिजायला टाकला आधी आणि तूप पण करून घ्यायचं होतं कारण साई भरपूर साठली होती. आता पालक शिजते तोपर्यंत म्हटलं आपले दुपारचे म्हणजे आता पालकपुरी खाल्ल्यावरती म्हणजे एवढी पण काही जाणार नाही कारण ती तेलकट असती. त्यामुळे नंतर जेवायला तर करावंच लागणार. म्हणून म्हटलं आज फक्त असं नॉर्मलच भेंडीची भाजी, चपाती आणि भात असं करू म्हणलं. तर ते भेंडीची भाजी मी करून घेतली होती पालक शिजेपर्यंत. तर इथं मी गव्हाचं पीठ, त्यात थोडंसं बेसन, भरपूर तीळ टाकले होते, जिरी, ओवा आणि जे पालक होता ना तर ते टाकून घेतलं आम्ही आणि छान असं पीठ मळून ना मी तळून घेतले होते. खरं खूप छान झाल्या होत्या पुऱ्या सगळ्याच. आणि मी ना असं म्हणजे एक लाटण्यापेक्षा ना असं एकदमच आपण चपाती कसं लाटतो ना तसं करते आणि वाटीनं ना म्हणजे आपली जे वाटी असते ना त्याने असं कट करून घेते. ते सोपं पडतं आणि एका आकाराच्या पण होत नाही तर एक मोठी, एक छोटी, एक जाड, एक पातळ असं होऊन जाते. त्यामुळे ते एकदम 4-4 टाकलेलं ना ते बरं पडतं आणि पटपट पण होऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता किती फुलल्या होत्या त्या आणि खूप छान झाल्या होत्या टेस्टला. पण शरीराला ना सपक करावे लागतात कारण ती काय अजून एवढं तिखट खात नाही. नंतर मस्तपैकी ना आम्ही पालकपुरी एन्जॉय केली. तर मी इथं आमच्या शरू मॅडमला पालकपुरी दिली होती खायला आणि तिची म्हणजे कॅमेरासमोर असल्यामुळे नो रिॲक्शन होती. ती खूप नखरे करते. माझी व्हिडिओ आवडत असते तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.